पंढरपूरची वारी आणि संतांच्या पाऊलखुणा या माहितीपटाचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये विशेष प्रीमियर पार पडलाय। माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालय आणि वॉर्नर ब्रदर्स डिस्कव्हरी यांच्या संयुक्त विद्यमानं तयार करण्यात आलेल्या या माहितीपटामध्ये वारीची परंपरा, संतांचे विचार आणि महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचं प्रभावी दर्शन घडवण्यात आलंय। पंढरपुरात आजपासून आषाढी यात्रा संपेपर्यंत व्हीआयपी दर्शन बंद राहणार। आषाढी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा हा निर्णय। सर्व भाविकांना एकाच दर्शन रांगेतनं दर्शनाची सुविधा। तुळशी पूजा, पाद्यपूजेसह इतर महत्त्वाच्या पूजा सुद्धा तात्पुरत्या बंद। नीरा नदीमध्ये संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांना विधीपूर्वक स्नान। नीरा नदीच्या काठावर वारकऱ्यांची मोठी गर्दी। पालखी सातारा जिल्ह्यामध्ये आता दाखल। नीरा नदीच्या काठावर वासुदेवांचा मेळा। गावातला हरवलेला वासुदेव वारीमध्ये भेटला, तर कुळांचा उद्धार करत वासुदेव संस्कृती हरवत चालल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे। वासुदेव संस्कृती टिकली पाहिजे आणि त्यासाठी प्रयत्न करायलाच हवे असं देखील वासुदेवांनी म्हटलंय। शेगावमधील संत गजानन महाराजांची पालखी धाराशिवमध्ये दाखल, तर धाराशिव शहरामध्ये पालखीचं जोरदार स्वागत। गजानन महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली होती। संपूर्ण धाराशिव शहरामध्ये भक्तिमय वातावरण। धाराशिवमध्ये सर्व धर्म समभावाचा संदेश देत संत मोहम्मद खान महाराजांची दिंडी धाराशिवमध्ये दाखल, तर अमरावतीच्या गोणवरीहून 650 किलोमीटरचा पायी प्रवास। कळंबमध्ये फ्रेंड्स फॉरएव्हर या ग्रुपकडून पालखीचं उत्स्फूर्त स्वागत। लोणंदमध्ये महिला वारकऱ्यांना हातातील फलकानं वेधून घेतलं लक्ष। दरम्यान पांडुरंगा आमच्या विठ्ठलाला परत पाठव असा हातात फ्लेक्स घेऊन महिला वारकरी वारीमध्ये सहभागी झाल्या होत्या। अजित पवारांसाठीच्या या बॅनरनं सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय। श्री क्षेत्र गहिनीनाथ गड या ठिकाणी संत वामनभाऊ महाराजांच्या पालखी सोहळ्यामध्ये रथासाठी आणलेली देखणी बैलजोडी आकर्षण ठरली आहे, तर राशीन या ठिकाणाहून तब्बल 2.5 लाख रुपयांची बैलजोडी खरेदी करून ती पालखी रथासाठी अर्पण केली आहे। गहिनीनाथ गडावर या बैलजोडीचं हलगीच्या तालावर आणि जल्लोषात स्वागत।